नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा एपिसोड पाहायचा आहे। तर प्रेक्षकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आजपासून कमळी ही नवीन मालिका सुरू होत आहे आणि या मालिकेचे सर्वच अपडेट तुम्हाला इथे आपल्या या चॅनलवरती रोज पाहायला ऐकायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही लगेचच आपलं चॅनल सबस्क्राइब करा। तर प्रेक्षकांनो, खरं पाहायला गेलं तर आता सरू आणि कमळी ह्या गावातच असतात, पण सरू झोपल्यानंतर तिला एक खूपच भयंकर असं स्वप्न पडलेलं असतं। सरू म्हणजेच की कमळीची आई, आणि तिला भयंकर स्वप्न असं पडलेलं असतं की ती आता कमळीला घेऊन इथे मुंबई शहरामध्ये गेलेली असते आणि मुंबई शहरामध्ये गेल्याच्या नंतर तिच्या समोर मात्र तिचा भूतकाळ उभा असतो आणि तिचा भूतकाळ उभा असताना आता इथे ती जी काही व्यक्ती आहे ती व्यक्ती इथे आता कमळीला आणि त्याचबरोबर जी सरू आहे तिला मात्र संपवण्यासाठी तिथे आलेली असते असं स्वप्न तिला पडलेलं असतं। खूपच भयंकर असं स्वप्न पडतं आणि ती जोरातच कमळी कमळी म्हणून ओरडत असते। आता कमळी कमळी म्हणून ओरडल्याच्या नंतर आबा मात्र धावतच येतात आणि धावतच आल्यानंतर ते म्हणत असतात, काय ग सरू, काय झालं? तुला पुन्हा एकदा तेच मागचं स्वप्न पडलं का, जे तू खूप वर्षापूर्वी किंवा वर्षापासून पाहत आलेली आहेस? आणि तेव्हाच आता इथे सरू म्हणत असते, हो आबा, माझ्या पोरीच्या नशिबात काय लिहून ठेवलेलं आहे कळत नाही। आणि असं म्हणूनच देवी तुळजाईला इथे गाराणं घालत असते। आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की देवी तुळजाई, माझं तुझ्याकडे एक मागणं आहे आणि ते म्हणजेच की माझ्या कमळीला 12वी तू नापास कर, असं इथे सरूने देवीकडे साकडं घातलेलं असतं, मागणं मागितलेलं असतं प्रेक्षकांनो। कारण आता इथे सरूला असं वाटत असतं की तिची जी काही कमळी आहे ती कमळी मात्र इथे तिला सोडून किंवा जे काही भूतकाळात झालेल्या गोष्टी आहेत त्या पुन्हा पुन्हा तिच्या समोर येऊ नयेत आणि त्यामुळेच तिने हे गाव सोडून शहरात म्हणजेच मुंबईत जाऊ नये असे इथे सरूला वाटत असतं। तर आता इकडे दुसऱ्या बाजूला विहिरीवरती बायका पाणी भरण्यासाठी आलेल्या असतात। खूप हिरवगार असं वातावरण असतं आणि गावाकडे अजून सुद्धा विहिरीवरती पाणी उपसलं जातं, भरलं जातं। आणि त्याच इथे आता एक गोरक्यांची सून आहे ती सून सुद्धा इथे आता नदीवरती आलेली असते आणि गोरक्यांची सून नदीवर आल्याच्या नंतर आता तिचं जे मंगळसूत्र आहे ते मात्र विहिरीत पडतं। आता हे मंगळसूत्र कोण काढेल असे इथे सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो। इथे आता ज्या आजी आहेत त्या मात्र धोंडीवाला आवाज देतात, अरे धोंडीबा, पुरुषासारखा पुरुष तू, पण देणारे मंगळसूत्र काढून। आणि तेव्हा तो सुद्धा म्हणत असतो, नाही बाबा, मी असं मंगळसूत्र कोणाचं काढणार नाही, ते काय मला जमणार नाही, असं म्हणून तो निघून जातो। मग आता मंगळसूत्र कोण काढेल? तेवढ्यातच कमळी येत असते आणि कमळी सायकलवरून जात असते आणि तेवढ्यातच आता तिथे जमलेल्या बायका आहेत त्या इथे कमळीला आवाज देत असतात आणि कमळी मात्र इथे आता आई तुळजा भवानी माझं रक्षण कर ग असं म्हणत असते आणि तेव्हाच ती त्या विहिरीमध्ये उडी घेते। आता ही जी कमळी आहे ती मात्र आपली कबड्डीपट्टू असते आणि श्वास रोखून घेण्याची तिच्याकडे जी काही इथे कॅपॅसिटी आहे किंवा धमक आहे ती मात्र खूपच जास्त असते। आता विहिरीमध्ये तर ती पडलेली असते पण आतापर्यंत वर कशी आली नाही म्हणून सर्वांनाच इथे काळजी असते। आणि तेवढ्यातच काही क्षणाचाच वेळ वाया न घालवता कमळीने मात्र इथे ते मंगळसूत्र हातामध्ये घेऊनच इथे वरती आलेली असते। आणि तेव्हाच आता इथे सगळे गावकऱ्यांकडच्या ज्या बायका आहेत त्या मात्र इथे कमळीचं खूप जास्त कौतुक करत असतात। जी गोरक्यांची सून आहे ती मात्र इथे आता कमळीचे आभार सुद्धा मानत असते। खरंच कमळी, तू एक नंबर हुशार आहेस आणि तुझे मनापासून आभार। तेव्हा आता कमळी म्हणत असते, अहो त्यात काय आभार वगैरे मानताय, आणि तसं काहीच नाहीये। तेव्हा तिची मैत्रीण म्हणत असते, तुम्हाला नाही माहिती आपली कमळी कोण आहे? आणि त्यासोबतच इथे गोरक्यांची सून आणि त्यासोबत आजी आता इथे, कमळी तुझं लवकरच लग्न होईल आणि लवकरच तुला चांगला जोडीदार मिळो असा आशीर्वाद देतात। आणि तेव्हा कमळी म्हणत असते, तसा आशीर्वाद नकोय मला, मी 12वीत फर्स्ट क्लासमध्ये पास होईल आणि मी मुंबई शहरामध्ये शिकायला जाईल असा आशीर्वाद द्या। आता मात्र इथे कमळीचे कपडे भिजलेले असतात त्यामुळे तिला टेन्शन आलेलं असतं। इकडे सरू जेव्हा कमळीला पाहते आणि विचारते, काय ग कमळे, कुठे होतीस एवढा उशिरापर्यंत आणि आतापर्यंत तू घरी कशी आली नाहीस? आणि त्यासोबतच हे तुझं अंग जे आहे ते ओलं कसं झालंय असं इथे सरू विचारत असते। आणि तेव्हाच ती म्हणत असते, अगं
आई काही नाही, मी ना त्या गोरक्यांच्या सुनांना फक्त पाणी भरण्यासाठी मदत करत होते आणि तेव्हाच आता इथे तू जास्त आगाऊपणा करू नकोस, नाहीतर बघ मी काय करेल ते, खरं खरं सांग काय झालेलं आहे. त्यावर आता कमळी एकदम शांत बसलेली असते, पण इथे सरू मात्र तिला प्रश्नावर प्रश्न विचारत असते आणि प्रश्नावर प्रश्न विचारल्याच्या नंतर आता सरू म्हणत असते बोल ना. तेव्हा कमळी म्हणत असते अगं आई तू आत्ताच सांगितलंस ना बोलू नको, मग कसं बोलणार. तेवढ्यातच आता मागून आबा आलेले असतात. आबा म्हणत असतात काय ग, मी सांगतो काय झालेलं आहे ते. तेव्हा कमळी सरूच्या पाठीमागून उभा राहून त्यांना खानाखुणा करत असते. आबा प्लीज शांत बसा ना, असं नका बोलू, नका आई समोर हे सगळं काही सांगू, असं तिचं म्हणणं असतं. आणि तेवढ्यातच आबा म्हणत असतात अगं आपल्या ह्या कमळीनी ना ते विहिरीत पडलेलं मंगळसूत्र शोधून काढण्यासाठी आणि ते काढण्यासाठी इथे आता तिने मदत केलेली आहे. आणि तेव्हाच आता इथे सरू म्हणत असते काय म्हणजे तू मंगळसूत्र सुद्धा काढलंस आणि वरून पाणी भरण्याची सुद्धा मदत केलीस. तेव्हा आबा म्हणतात काय हिनं पाणी सुद्धा भरण्याची मदत केली, अरे बापरे. आणि त्यावर आता सरू म्हणत असते थांब आता काठी घेऊनच येते आणि तुला चांगली सोलून काढते, असं म्हणून ती काठी आणायला जाते. आणि तेव्हाच आता कमळी मात्र खूपच मोठ्या पेचात पडलेली असते, कारण तिला आता तिचा रिझल्ट सुद्धा पाहायला जायचं असतं. आणि तेवढ्यातच आबा आता इथे छातीत दुखण्याचं नाटक करतात आणि आपल्या कमळीला सांगत असतात जा पटकन आणि तू कापड बदल आणि लवकरच इथे आता तुझा निकाल पाहण्यासाठी निघून जा. इकडे मात्र आईसाहेब आता आई अंबाबाई समोरच इथे आरती करत असतात आणि आई अंबाबाईला साकडं घालत असतात की माझी नात कुठे असेल आणि जिथे कुठे असेल तिला सुखरूप असू दे आणि आता तरी तिला आपल्या या घरी या ऐश्वर्यामध्ये आणि त्यासोबतच इथे मुंबई शहरामध्ये येऊ दे, कुठे असेल काय असेल कळत नाही, असं इथे ती बोलत असते. तर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला ज्या काही सुधाताई आहेत त्या सुधाताई अनिकासाठी इथे कॉफी घेऊन गेलेल्या असतात आणि तेव्हाच ती मुद्दामूनच पाय लावते आणि ती कॉफी खाली पडते. आणि तेवढ्यातच आता इथे ज्या सुधाताई आहेत त्यांच्या डोक्याला टेबल लागतो आणि ती जी अनिका आहे ती खूपच जास्त उद्धट असते. उद्धट तिच्या वागण्यामुळे ती लगेच सुधाताईंच्या कानाखाली सुद्धा वाजवते. तेवढ्यातच तिथे राजन आलेले असतात आणि ते म्हणत असतात अनिका हे सगळं काय आहे, आत्ताच्या आत्ता सुधाताईंची माफी माग. पण ती उद्धट मुलगी अजिबात माफी मागत नाही. त्यावर राजन सुधाताईला म्हणत असतात जा सुधाताई पटकन जाऊन त्यावर मलमपट्टी लावा. आणि इकडे मात्र राजन अनिकाला समजावत असतात ही कुठली पद्धत आहे, तुझ्या आजीच्या वयाच्या आहेत त्या आणि तरी सुद्धा एवढं खालच्या थराचं आणि या पद्धतीचं तू त्यांच्यासोबत वागत आहेस, असं वागायला नकोयस. त्यावर आता अनिका म्हणत असते डॅड प्लीज तू आता मला ह्या सगळ्या काही गोष्टी ते शिकू नकोस, असंच ते आता इथे सुद्धा बोलत असतात. तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आज कमळीचा निकाल लागलेला असतो आणि आज कमळीचा निकाल लागल्यामुळे मात्र सर्वजण खूपच जास्त खुश असतात. तर जो काही इथे नौकर वर्ग असतो तो नौकर वर्ग चर्चा करत असतो आणि ती म्हणजेच की ही अनिका खूपच जास्त माजोरडी आणि उद्धट आहे, एकदा का ह्या घरची मोठी नात येऊ देत मग कळेल ह्यांना लोकांनाच. आता इकडे कमळी जी आहे ती बोर्डामधून पहिल्या नंबरने अव्वल नंबरने पास झालेली असते आणि तेव्हा इथे सगळेजण खूपच जास्त नाचत असतात, धमाके करत असतात. तेवढ्यातच त्या नाचत नाचत चौकापर्यंत आल्याच्या नंतर आता इथे जी काही सरू आहे सरू समोर कमळी येते आणि कमळीचा हात मात्र सरू पकडते आणि हात पकडल्याच्या नंतर तिला म्हणत असते काय चाललंय हे सगळं काही, चल आत्ताच्या आत्ता. आणि तेव्हा आता कमळी म्हणत असते अगं आई प्लीज तू माझं ऐकून तरी घे ना, हे बघ ना मला 12वीच्या बोर्डामध्ये किती जास्त मार्क पडलेले आहेत आणि मी बोर्डातून पहिली आलेली आहे, आता तर मी मुंबईला नक्कीच जाऊ शकते. तेवढ्यातच समोरून तिचे शिक्षक म्हणजे सर आलेले असतात आणि ते इथे सरूला म्हणत असतात अहो तुमची कमळी इथे बोर्डातून पहिली आलेली आहे, हे घ्या तुम्ही तुमचं तोंड गोड करा. आणि तेव्हाच आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की जी काही सरू आहे ती सरू इथे सरांच्या हातातील पेढ्याचा बॉक्स जो असतो तो तसाच्या तसाच फेकून देते आणि तिथून ती निघून सुद्धा जात असते. आता ती निघून गेल्याच्या नंतर इथे बाकीच्यांना असं वाटत असतं आता कमळीचं इथे मात्र जे काही शिक्षण आहे किंवा तिचं जे स्वप्न आहे ते कशा पद्धतीने पूर्ण होईल हे तर काही कळत नाही. इकडे मात्र आता ज्या काही आई साहेब आहेत त्या म्हणत असतात या घरची मोठी नात आतापर्यंत आलेली नाही. त्यावर आता रागिणी म्हणत असते असं काय म्हणताय, मोठी नात कधी येईल हे माहिती नाहीये पण ह्या घराची छोटी नात तर या घरामध्ये आहे ना आणि ती म्हणजेच अनिका. आणि त्याचसोबत इथे आता तुमच्या मुलाने त्या मुलीशी लग्न केलं आणि त्या मुलीशी लग्न करून सुद्धा मी इथे त्याच्यासोबत संसार केला, हे तुम्हाला अजिबातच दिसत नाहीये का, असं आई साहेब बोलत असतात. तेवढ्या
तेवढ्यातच आता इथे वरून अनिका आलेली असते आणि इथे राजन सुद्धा आलेला असतो. राजन सुद्धा आरती घेतो आणि म्हणत असतो, आई आम्हाला थोडंसं काम आहे, त्या कामानिमित्त आम्ही थोडंसं बाहेर सुद्धा जाणार आहोत. आता इथे अनिका आल्यावर राजन म्हणत असतात, अनिका ये लवकरच आणि लवकरच समोर येऊन पटकन आरती घे, कारण आजीने पूजा केलेली आहे आणि आरती घ्यायची आहे तुला, असं म्हणूनच जेव्हा अनिका खाली येते आणि अनिका खाली आल्याच्या नंतर फक्त एका हातानेच आरती घेत असते आणि त्याचसोबत पायामध्ये चप्पल सुद्धा तशीच असते. त्यावर आईसाहेब म्हणत असतात, एवढी साधी गोष्ट सुद्धा इथे तुझ्या आईनं तुला शिकवली नाही का, की आरती कशी घेत असतात आणि कशा पद्धतीने घेत असतात. ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर अनिका मात्र प्रचंड रागवलेली असते आणि प्रचंड चिडलेली सुद्धा असते. तेव्हा आता राजन सिद्धटेक गावाला चाललेले असतात. जे सिद्धटेक नावाचं गाव असतं तिथे निघालेले असतात आणि तेव्हा ते अनिकाला म्हणत असतात, अनिका तू आमच्यासाठी वन डे ट्रिपसाठी येणार आहेस का? तेव्हा अनिका म्हणत असते, वन डे ट्रिप आणि ते सुद्धा काय ते सिद्धटेक वॉट एव्हर. आणि तेव्हाच आता राजन म्हणत असतात, हो तेच ते गाव आहे, तू तिथे येणार आहेस का वन डे ट्रिपसाठी? तेव्हा ती म्हणत असते, पॅरिस लंडन अशा ठिकाणी जायचं सोडून तुम्ही त्या थर्ड क्लास आणि सिद्धटेक गावाला चाललेला आहात, मला तिथे अजिबातच यायचं नाही डॅड, असं ती म्हणत असते. आणि तेव्हा आता इकडे अनिकाला तिच्या एका फ्रेंडचा कॉल आलेला असतो आणि ती फ्रेंड तिला काही इन्फॉर्मेशन देत असते आणि ती इन्फॉर्मेशन अशी असते की ऋषी तो एका सिद्धटेक नावाच्या गावी जाऊन पोहोचलेला आहे. आणि तेव्हाच लगेचच अनिका इथे तिचा निर्णय बदलते आणि म्हणत असते, डॅड ठीक आहे, मी माझ्या फ्रेंडसोबत तुम्हाला जॉईन होते आणि मी येते, तुम्ही व्हा पुढे. आणि तेव्हाच आता राजन तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणत असतात, कुठल्या बापाला अशी आपली मुलगी चांगली वागलेली आवडणार नाही, पण डॅड ऐवजी तू बाबा म्हणशील का? त्यावर अनिका म्हणत असते, मी असं आपण गरीब आहोत का नाही ना, मग बाबा का म्हणायचं? पण आता राजन म्हणत असतो, अगं त्यामध्ये किती आपुलकी प्रेम जिव्हाळं असतं हे तुला नाही समजणार. तेव्हा आता इथे ती बोलत असते, पण मला नाही आवडत आहे ते. आता सिद्धटेक आता फक्त ऋषीकडेच जायचं आहे. इकडे मात्र आपला इथे कमळीचा जो काही या मालिकेचा नायक आहे तो म्हणजेच की ऋषी हा सिद्धटेक नावाच्या गावाला जाऊन पोहोचलेला असतो. तर ते गाव असतं फक्त आणि फक्त आपल्या कमळीचं आणि तो तिथे जाऊन पोहोचलेला असतो. त्याला नेचरचे जे काही फोटो असतील किंवा त्याला नेचरच्या सानिध्यामध्ये राहायला फिरायला खूप जास्त आवडत असतं, म्हणूनच तो तिथे जाऊन पोहोचलेला असतो. तो तिथे जाऊन पोहोचल्याच्या नंतर त्याने खूप सारे फोटो काढलेले असतात. तर इकडे मात्र जी आपली अनिका आहे, अनिका आणि तिच्या मैत्रिणी सुद्धा इथे सिद्धटेकला पोहोचतच आलेल्या असतात. तर आता एका टेकडीवरती एका मुलीचं वडापावचं स्टॉल असतं आणि तिच्यासोबत बाबा सुद्धा असतात. पण अशी काही टुकारी मुलं असतात की जी इथे तिला त्रास देत असतात आणि त्रास द्यायला आल्याच्या नंतर ते म्हणत असतात, आत्ताच्या आत्ता 5 प्लेट वडापाव तू लावणार आहेस. आणि तेव्हा ती मुलगी त्यांना खूप म्हणत असते, प्लीज माझं असं कस्टमर तोडू नका, प्लीज तुम्हाला 5-10 मिनिटं वेट करा ना प्लीज, असं म्हणून ती त्यांना रिक्वेस्ट करत असते. पण इथे मात्र ती जी काही टपोरी मुलं असतात त्यांनी मात्र इथे जबरदस्तीनेच जागा रिकामी केलेली असते आणि त्याचमुळे आता इथे ती जी मुलं आहेत ती मुलं मात्र त्या मुलीला त्रास देण्याचं काम करत असतात. आता आपला हँडसम ऋषी तिथून जात असतो आणि त्याच्या नजरेसमोर हे सगळं काही दृश्य इथे पडत असतं. आणि तेव्हाच इकडे तो लगेच स्वतःचा गॉगल आणि जे हेल्मेट घातलेलं असतं तो बाईकवर ठेवतो आणि म्हणत असतो, 1 मिनिट, इथे जवळ कुठलं हॉस्पिटल आहे का? तेव्हा इथे ते बोलत असतात, 2-3 गाव ओलांडले की तुम्हाला सिटी हॉस्पिटल मिळेल. आणि तेव्हाच तो बोलत असतो, पण ते परवडणार नाही ना, गव्हर्नमेंट हॉस्पिटल इथे कुठे आहे का, असं इथे तो बोलतो. आणि तेव्हाच आता त्या स्टॉलवरती जात असतो आणि तिथे जो काही टेप असतो त्याचा व्हॉल्यूम थोडासा वाढवतो आणि व्हॉल्यूम वाढवल्याच्या नंतर मात्र इथे जो आपला ऋषी आहे तो मात्र त्या गुंडांसोबत मारामारी करत असतो. आणि तुम्ही असं का करताय, का वागताय, आणि त्याचसोबत एक मुलगी असून त्या मुलीवरती हात उचलण्याची तुमची हिंमत कशी होती, ह्या सगळ्या काही गोष्टी ते ऋषी बोलत असतो. आणि अगदीच हिरोगिरी स्टाईलमध्येच तो इथे मारण्याचं सुद्धा काम करत असतो. आणि इथे मात्र त्या मुलीच्या बाजूने हे सगळं काही त्याने केलेलं असतं, त्यामुळे ती मुलगी मात्र प्रचंड इम्प्रेस झालेली असते. तेवढ्यातच आता इथे जो आपला ऋषी आहे, ऋषीला त्याच्या आईचा फोन आलेला असतो. त्याची आई त्याला विचारत असते, तू कुठे आहेस, कसा आहेस, आणि फोन सुद्धा केला नाहीयेस, ठीक आहे ना सगळं काही? त्यावर इथे ऋषीची आई म्हणत असते आणि तेव्हा ऋषी मात्र म्हणत असतो, हो आई नको काळजी करूस, मी ठीक आहे. पण आता मात्र ऋषीची आई म्हणत असते, हो मला माहित आहे ना तू कुठे गेला असशील, काय करत असेल, आणि हेच तर एक तू बाबांचे गुण तुझ्यामध्ये घेतलेले आहेस, पण सगळं काही ऑल ओके आहे ना? त्यावर ऋषी म्हणत असतो, हो ग आई सगळं काही ओके आहे, तू काळजी करू नकोस.
असं म्हणूनच आता ऋषी त्याच्या आईचा फोन ठेवतो. त्याच्या आईचा फोन ठेवल्याच्या नंतर त्या गुंडांची चांगलीच मारपिटाई केलेली असते आणि तेव्हाच त्या गुंडांना इथे त्या मुलीच्या पायाशी आणून माफी मागायला लावलेली असते. सोबतच त्या मुलीच्या ज्या कुबड्या असतात त्या सुद्धा तिला दिलेल्या असतात आणि त्या मुलीचं जे काही बिल पेंडिंग असतं आणि आत्ताचं नुकसान सुद्धा त्या मुलाकडून त्याने भरपाई करून घेतलेलं असतं. हे सगळं काही झालेलं असतं, पण तिथे जमलेली पब्लिक मात्र इथे फोटो व्हिडिओ काढण्यात व्यस्त असते. तेव्हाच आता ऋषी त्या सगळ्यांना म्हणत असतो, काढा काढा, मस्त अपलोड सुद्धा करा, व्ह्यूज मिळवा, त्याचबरोबर लाईक्स मिळवा, पण आतापर्यंत कोणी तिला मदत करायला नाही आलं. असं म्हणूनच आता इथे जी काही मुलगी आहे ती इथे, दादा खरंच तुझे मनापासून आभार असं म्हणत असते. तेव्हा ऋषी म्हणत असतो, दादा म्हणतेस आणि आभार सुद्धा मानतेस, मग दादा म्हटल्यावर माझं मला कर्तव्य तर पार पाडावं लागेल ना, मग आता एक आपली आठवण म्हणूनच माझ्यासोबत एक सेल्फी काढशील. असं म्हणूनच आता इथे ऋषी त्या मुलीसोबत सेल्फी काढत असतो. इकडे मात्र अनिका आता सिद्धटेकला जाऊन पोहोचलेली असते आणि तिथे जाऊन पोहोचल्याच्या नंतर आता तिच्या समोर एक शिडी आलेली असते जी की इथे टकली नावाने ओळखली जात असते आणि त्या आजींची ही शिडी असते. तेवढ्यातच इथे आता कमली सुद्धा येत असते आणि इथे जी अनिका आहे, अनिकाने मात्र त्या शिडीला तिच्या अंगावरच कार घातलेली असते. त्या मावशी तिथेच बसून रडत असतात. त्या गाडीला हात केला असतो पण ती गाडी मात्र थांबलेली नसते. हे सगळं काही त्या कमलीला सांगतात आणि कमली म्हणत असते, आता बघ मी काय करतोय ते. असं म्हणूनच कमली मात्र तिची जी काही 2 टायरची सायकल आहे त्यावरती स्वार होते आणि स्वार झाल्याच्या नंतर अनिकाच्या गाडी समोरच जाऊन आपली जी काही कमळी आहे ती इथे जाऊन उभी राहत असते आणि कमळी तिथे जाऊन उभी राहिल्याच्या नंतर आता इथे मात्र ती चांगल्याच पद्धतीने जी काही अनिका आहे अनिकाला धडा सुद्धा शिकवताना दिसणार आहे. कारण आता प्रेक्षकांनो, अनिका आणि त्यासोबतच कमळी प्रथमच आणि दोघी एकमेकींसमोरासमोर येणार असतात. एक तर एवढी उद्धट आहे, तिला खूप श्रीमंतीचा माज आहे आणि दुसरी गरिबीमध्ये वाढलेली आणि त्यासोबतच गरिबीचा कळवळा असलेली अशी कमळी असते. त्यामुळे आता दोघी समोरासमोर आल्याच्या नंतर कशा पद्धतीने पुढे काय होईल हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर प्रेक्षकांनो नक्कीच बेल आयकॉन प्रेस करा. भेटूयात पुढील भागात.